या राजकीय धामधुमीमध्ये एक मुद्दा मात्र सरकारनं जो त्यांच्या कदाचित विरोधात जाऊ शकला असता त्याला मिटवलंय, ते म्हणजे कांदा निर्यात बंदी सरकारनं उठवलेली आहे आणि यामुळे आता 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यात होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। युरोपात आता हा भारतातला कांदा निर्यात होईल। बांगलादेश, भूतान, UAE, बहरीन, मॉरिशस, श्रीलंका अशा देशात हा 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यातीला केंद्राने परवानगी दिलेली आहे। बांगलादेशसह UAE, भूतान आणि अन्य देशांमध्ये युरोपपर्यंत सुद्धा हा कांदा जाणार आहे आणि यामुळे शेतकऱ्यांना मात्र गुड न्यूज मिळालेली आहे। कांदा निर्यात असेल किंवा इथेनॉलच्या वापरासाठी ऊसाचा वापर करण्यावर बंदी असेल, या गोष्टींमुळे शेतकरी वर्ग नाराज होता देशभरातला। मात्र आता यावर दोन्ही मुद्द्यांवरती तातडीनं वेळोवेळी उपाय काढले गेले आणि त्यानंतर आता किमान या आघाडीवर, शेतकऱ्यांच्या आघाडीवर भाजपनं थोडा मार्ग मोकळा करून घेतला आहे। 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यातीला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे। बांगलादेश, भूतान, बहरीन, मॉरिशससह श्रीलंकेत हा कांदा निर्यात होईल। मध्य पूर्वेतील देशांसह युरोपात 2,000 मेट्रिक टन पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला परवानगी मिळाली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी वाढल्यामुळे हा निर्यातीचा निर्णय घेण्यात आला आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना निवडणुकीच्या तोंडावर मात्र त्यामुळे दिलासा मिळाला आहे। दरम्यान केंद्र सरकारच्या या निर्णयावरून राजकीय आरोप प्रत्यारोप मात्र पाहायला मिळाले। अमोल कोल्हे, संजय राऊत, राजू शेट्टींनी सरकारवर या निमित्तानं निशाणा साधला, तर फडणवीसांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं। आज आपला कांदा उत्पादक शेतकरी रडतोय। 2 डिसेंबरला कांद्याला भाव होता 40 रुपये। यांनी निर्यात बंदी केली, कांद्याचा भाव गेला 10 रुपयावर। निर्यातच नाही कांद्याची म्हणून आमचा कांदा उत्पादक शेतकरी रडतोय। महाराष्ट्रातला डिसेंबर पासून रडतोय। त्याच्यावर भारतीय जनता पक्षाचे नेते काही म्हणत नाहीत। भारतीय जनता पक्षाच्या वळचणीला जाऊन बसलेले शिंदे गटाची शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, यांचे नेते काही बोलत नाहीत। पण आज गुजरात मधल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी, फक्त गुजरात मधल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा 2,000 मेट्रिक टनच्या निर्यातीवरची बंदी उठवली। 2,000 मेट्रिक टन गुजरातचा कांदा हा मुंबईच्याच नावासेवा पोर्टर्सवरून, बरोबर ना, परदेशात जाणार। ऐन निवडणुकीत गुजरातच्या व्यापाऱ्यांना आणि ठेकेदारांना मालामाल करण्याचा हा डाव आहे, ही लाच आहे। महाराष्ट्राचा कांदा हा सडवला जातोय, त्याला भाव नाही। तिथे तुम्ही निर्यात बंदी केली। शेतकऱ्यांना आमच्या 4 पैसे कांदा उत्पादक, दूध उत्पादकांना मिळतोय म्हटल्यावर तुम्ही ताबडतोब निर्यात बंदी, ही बंदी, ती बंदी। पण गुजरातचा व्यापारी महाराष्ट्रात येतो, कांदा खरेदी करतो, तो गुजरातला जातो। आता तर खूप मोठी परवानगी या ठिकाणी दिलेली आहे। विरोधकांना शेतकऱ्यांची घेणं देणं नाही आहे। आपला एक मुद्दा संपला याचं दुःख आहे त्यांना, शेतकऱ्यांना भडकवता येणार नाही याचं दुःख आहे। त्यामुळे खरं तर त्यांनी आनंद व्यक्त करायला पाहिजे होता की बाबा आता शेतकऱ्यांचा कांदा निर्यात होणार आहे। त्यांनी आनंद नाही व्यक्त केला, ते दुःख व्यक्त करतायत। त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांची घेणं देणं नाही, त्यांना केवळ राजकारण करायचं आहे। वारंवार सरकारकडे निवेदनं जात होती, आंदोलनं होत होती, शेतकरी रस्त्यावर उतरत होते, पण सरकार ऐकायला तयार नव्हतं। मग जशा लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्या आणि भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांचे उमेदवार धडाधड आता पराभूत होणार अशी लक्षणं दिसायला लागली, मग सरकार जागे झालं। आधी गुजरातमधला पांढरा कांदा निर्यात करण्यासाठी 2,000 टनाला परवानगी दिली आणि आता निर्यातीला परवानगी द्यायची आहे, तर त्याला अट कशाला घालता? जेवढा होईल तेवढा कांदा निर्यात होऊन द्या, त्याच्यावरचं बंधन काढून टाकावं, अशी आमची मागणी आहे।